कल्याण डोंबिवली पश्चिमेतील डोंबिवली परिसरात बेकायदा बांधकामांचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. देवाचा पाडा कोपरगाव भागात खारफुटीचे जंगल नष्ट करून आणि खाडी किनारा बुजवून गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले असतानाही प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत कारवाई टाळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. या प्रकरणातील तक्रारदार आणि पर्यावरण कार्यकर्ते कल्पेश जोशी यांनी प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात थेट रस्त्यावर उतरत मंगळवारपासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा कोपरगाव तेलकोसवाडी परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळींसह 3 मजली बेकायदा इमारती तातडीने जमीनदोस्त कराव्यात अशी त्यांची ठाम मागणी आहे. निवडणूक काळाचा फायदा घेत भूमाफियांनी कोपरगाव 90 फुटी रस्ता परिसरात तब्बल 60 बेकायदा चाळी उभारल्या असून महासाई चाळीच्या बाजूलाही 12 चाळी खारफुटी नष्ट करून बांधण्यात आल्या आहेत. देवीचा पाडा स्मशानभूमी, दार गणपती विसर्जन तलाव, अनमोल नगरी आणि मेंग्या आजो मंदिर परिसरात गेल्या महिन्यात सुमारे 300 बेकायदा चाळी उभारल्याचा आरोप आहे. 9 जानेवारी रोजी आयुक्त गोयल यांनी या सर्व बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त समीर भूमकर यांनीही सहाय्यक आयुक्त सावंत यांना निर्देश दिले होते. मात्र तक्रारदारांच्या सततच्या मागणीनंतरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वरिष्ठांचे आदेश धुडकावल्याचा आरोप आता थेट केला जातोय. या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचाही आरोप होत असून एका माजी नगरसेवकाच्या नातेवाईकांकडून प्रत्येक खोली मागे 40,000 रुपयांची पानसुपारी मागितली जात असल्याची खात्रीलायक माहिती असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणुका झाल्यानंतर कारवाई केली जाईल असे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. या बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या उपायुक्त समीर भूमकर आणि सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना तातडीने निलंबित करावे या मागणीसाठी कल्पेश जोशी यांचे उपोषण सुरूच आहे. यापूर्वीही जोशी कुटुंबियांनी अशाच प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता शासन या गंभीर पर्यावरणीय प्रश्नाकडे लक्ष देणार का, याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलंय. द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली.